झी 24 तास एक पाऊल पुढे। मनसे संदर्भातली ही बातमी आहे। मनसेच्या आमदारकीचा राजीनामा दिलेल्या हर्षवर्धन जाधव यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरती घणाघाती आरोप केलेले आहेत। मनसेतील अर्थकारणामागे पक्ष प्रमुखच असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। निवडणुकीच्या काळामध्ये तिकीट वाटपासाठी मनसेत पक्ष प्रमुखांकडून पैशांची सर्रास देवाणघेवाण चालत असल्याचा खळबळजनक आरोप हर्षवर्धन जाधव यांनी केलेला आहे। राज ठाकरेंवरती या संदर्भातला आरोप पहिल्यांदाच झालेला आहे। तसंच मारहाणीचं प्रकरण मिटवण्यासाठी पक्षाकडून सेटलमेंट केली गेल्याचाही आरोप जाधवांनी झी 24 तासशी बोलताना केलेला आहे। मारहाण प्रकरणासंदर्भामध्ये यावेळेला आता खुलासा होतोय। मनसेच्या आमदारकीचा राजीनामा हर्षवर्धन जाधव यांनी दिलेला होता। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरती घणाघाती आरोप त्यांनी केलेले आहेत। हर्षवर्धन जाधव यांचे आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांनी घेतलेली खास मुलाखत आपण यावेळेला पाहूया। जाधव साहेब, काय सांगाल, तुमच्या नाराजी मागचं नेमकं कारण काय आहे? दोन गोष्टी आहेत। पक्षाने त्या ठिकाणी ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांना सांभाळायला पाहिजे त्या पद्धतीने पक्षाने कार्यकर्त्यांना सांभाळलेलं नाही आहे। माझ्यासारखा एक तरुण मुलगा पक्षामध्ये येतो ही आशा ठेवून की हा पक्ष काहीतरी आपल्यासाठी करेल। इतर पक्ष सगळे भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत आणि म्हणून राजसाहेबांचा पक्ष काहीतरी नवीन मार्ग दाखवेल या हिशोबाने त्या ठिकाणी माझ्यासारखा मुलगा इथं आला। परंतु सुरुवातीपासून माझ्या अनुभवात असं आलं की त्या ठिकाणी इथं सुद्धा सगळी मिली बघतच आहे आणि दरवेळेला म्हणजे मग तुम्हाला सांगायला हरकत नाही की विधानसभेच्या तिकिटापासून जर आपण बघितलं तर तेव्हापासून पैशाची देवाणघेवाण हा प्रकार दुर्दैवाने घडला आणि त्याच्यानंतर मग परत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये सुद्धा मला मारहाण ज्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या लोकांनी केली होती त्यांच्याच लोकांना पदं देण्याचं काम मनसेने केलं। आता ते कसं केलं, अर्थकारणाशिवाय केलं का, हा माझा प्रश्न आहे। माझं त्यांना त्यावेळेला म्हणणं होतं की तुम्ही जर तुम्हाला पाठिंबा द्यायचाच असेल काँग्रेस राष्ट्रवादीला तर तुम्ही आमच्याच मतदारसंघातल्या एक हिराजी महाराज सहकारी साखर कारखाना म्हणून आहे त्या कारखान्याला तुम्ही मदत करा आणि मग त्याच्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही केलं तर काहीतरी त्याला अर्थ राहील। पण विदाऊट काही नुसतंच सपोर्ट करायचं, मनात आलं म्हणून सपोर्ट करायचं आणि ज्यांनी आपल्या आमदाराला बेदाम मारलंय त्याला सपोर्ट करायचं हे काय मला संयुक्तिक वाटलं नाही। सगळ्यात त्याच्यापेक्षाही महत्त्वाचा मुद्दा, ज्यावेळेला विधानसभेमध्ये अधिवेशन झालं मला मारहाण झाल्याच्या नंतर मार्च 2011चं, त्यावेळेला मारहाणीची सभा जरूर घेतली गेली पण विधानसभेत जो प्रश्न मांडायला पाहिजे तो प्रश्नाचं ओपनिंग शॉट हा त्या ठिकाणी मनसेचा नव्हता। माझी अपेक्षा अशी होती की स्थगन प्रस्ताव आणायला पाहिजे होता की माझ्या आमदाराला मारहाण झाली आहे, मी सभा घेतली आहे, तर मी आता स्थगन प्रस्ताव आणणार आणि मी सरकारला हलवणार अशा पद्धतीची अपेक्षा मला होती पक्षाकडनं। पण ते काहीही झालं नाही। 5 दिवस काहीच झालं नाही। एवढंच नाही तर गटनेते महोदय नांदगावकर साहेबांकडे पण आम्ही जेव्हा म्हटलं तर नांदगावकर साहेब मला चिडले। ते म्हटलं तुझं काय सारखं सारखं लावलंयस, म्हणजे मी मार खाऊन मी काय सारखं सारखं लावलंय। मग अशा पद्धतीने जर ते होणार असेल मी माझा नाईलाज आहे की अशा पद्धतीने जर का पक्ष वागत असेल माझ्यासोबत तर मी ते राहिलं, माझा इलाज नाही। जाधव साहेब, तुम्ही गंभीर आरोप केलेले आहेत, आर्थिक देवाणघेवाणीचे आरोप केलेले आहेत। विधानसभा निवडणुकीपासूनचे थेट आता ज्या पद्धतीने तुम्हाला मारहाण झाली त्यानंतर जो मुद्दा उचलायला हवा होता तो उचलला गेला नाही, त्यामध्येही तुम्ही आर्थिक देवाणघेवाणीचे आरोप केलेले आहेत किंवा एक सेटलमेंट अशा स्वरूपाचे तुमचे आरोप आहेत। काय हे नेमके, म्हणजे एवढे गंभीर आरोप, म्हणजे नेमकं काय प्रकरण आहे? राजकीय लोक राजकीय तडजोडी करत असतात आणि त्या पद्धतीने त्या तडजोडी झालेल्या आहेत। या तडजोडी कोणाकडून झालेल्या आहेत? नाही, आता या पक्षाकडूनच झालेल्या आहेत। आता जर पक्षाच्या छोट्या छोट्या गोष्टींवरून पक्षप्रमुख त्या ठिकाणी निर्णय घेताना आपल्याला अनुभवायला मिळत असतील तर त्यामुळे हा निर्णय सुद्धा पक्षप्रमुखांचाच असेल असं माझं मत आहे। पक्षप्रमुखांना सोडून निर्णय होत नसतात पक्षामध्ये, किमान मनसेसारख्या पक्षामध्ये तरी होत नसतात। तुम्ही एक विधान केलं की पक्षप्रमुखांकडून तुम्हाला घाणेरडी भाषा वापरण्यात आली। काय नेमकं हे प्रकरण होतं? कशामुळे हे सर्व अशा पद्धतीने तुम्हाला वागणूक मिळाली? नाही, पहिल्यापासूनच थोडीशी आग सगळीकडे धुमसत होती आणि माझ्या मतदारसंघामध्ये 5 लोक मनसेचे आमचे निवडून आलेले आहेत पंचायत समितीला। त्याच्यापैकी प्रत्येकाला 1-1 वर्ष मनसेचा उपसभापतीपद द्यावं असं ठरलं होतं आणि त्या पद्धतीने मग जो आता 1 वर्षाचं झालंय त्याला राजीनामा द्यायला मी सांगितलं होतं। पण त्यांनी राजीनामा द्यायच्याऐवजी तो सरळ वरती गेला आणि तिथनं त्यांनी सांगायला लावलं मला की तू असं त्याला कंटिन्यू ठेव किंवा अशा पद्धतीने असा निर्णय घे, तसा निर्णय घे। आणि म्हणून मग मी थोडासा विरोध केला की म्हटलं मी मतदारसंघाचं राजकारण करतो आणि मला तिथे टिकाव मारायचा आहे। मी मुंबईच्या एअर कंडिशन ऑफिसमध्ये बसून हे नाही ठरवू शकत की इकडे काय करायला पाहिजे। आमदारांनी मुंबईत तुमच्या घरी येऊन धुणं धुवावं तर ती त्याला धुवायला तयार आहे, परंतु त्याच्या मतदारसंघात जाऊन त्याच्याच पायात पाय घालायचे म्हटल्यावर पक्षाचा तरी कसा विकास व्हायचा? त्यामुळे निश्चित स्वरूपात दिस इज रॉंग।
यापुढचं तुमचं राजकीय पाऊल काय असेल? तुम्ही निवडणूक कुठल्या पक्षाकडून लढवणार? पुढची राजकीय वाटचाल तुमची कशी असेल? मी पुढे अपक्ष लढणार आहे. मी कुठल्याही पक्षाकडून लढणार नाही. माझं फायनल झालेलं आहे. हे माझ्या कार्यकर्त्यांशी डिस्कशन झालेलं आहे. कारण मला कुठलाही पक्ष त्या ठिकाणी, आता मला राजसाहेबांचा पक्ष एक वाटायचा की हा काहीतरी आधारस्तंभ तरुणांसाठी असेल, पण तोही असा डँगलिंगशी निघाल्यानंतर मला आता कुठल्याच पक्षावर भरोसा नाही आहे. त्यामुळे मी माझ्या तालुक्याच्या लोकांच्या भरोश्यावर मी अपक्ष निवडणूक लढणार आहे. तुमची समजूत काढण्याचा काही प्रयत्न झाला का? नाही, समजूत काढायचा प्रश्न नाही आहे. कारण ज्या पद्धतीने संभाषण झालं काल फोनवर ते अशोभनीय होतं. मला थोडंसं कुठेतरी, मला एक स्वाभिमान आहे. अगदीच काही कचरा कुंडीत टाकल्यासारखे आम्ही लोक नाही आहोत. माझे वडील 15 वर्ष आमदार होते, माझी आई 5 वर्ष आमदार होती. आम्ही काय रस्त्यावर पडलेले लोक आहोत. आम्हाला पण थोडीफार इज्जत आहे. आणि अशा स्थितीमध्ये जर असं थोडं गांभीर्याने बोललं असतं तर मला चाललं असतं. पण तो एक गंभीर मुद्दा बनला होता. त्यावेळेस राज ठाकरे यांनी तुमच्या मतदारसंघात येऊन सभा घेतली होती. एक मोठं शक्ती प्रदर्शन झालं होतं. ती जी सभा होती आणि त्यानंतर आज अशा पद्धतीने आरोप, कुठेतरी हे एक मिसमॅच होतं असं वाटत नाही? कारण त्याच तळमळीने ते तुमच्यासाठी आलेले एक पक्षप्रमुख म्हणून तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले. आज तुम्ही एक आरोप किंवा एक टीका करतायत की हे जे प्रकरण होतं ते सेटलमेंटने सोडवलं गेलं. 100% सेटलमेंटनी सोडवलं गेलं. माझा आरोप 100% खरा आहे. त्याचं कारण असं आहे, मी तुम्हाला पहिल्यांदाही माझ्या बाईटमध्ये सांगितलं, परत तुम्हाला सांगतो की तिथे राजसाहेबांनी सभा घेतली या बाबतीत मी नकार देणारच नाही. त्यांनी सभा घेतली, तिकडे भाषण केलं वगैरे वगैरे. परंतु ॲक्च्युअल कुठं करणं गरजेचं होतं पक्षाने? तर विधानसभेच्या फ्लोअरवर. विधानसभेचं अधिवेशन, मार्चचं बजेटचं अधिवेशन 2011चं सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी मनसेने हंगामा करायला पाहिजे होता की आमच्या आमदाराला मारहाण झाली, आम्ही 2 लाख लोकांची सभा घेतली, त्या ठिकाणी आम्हाला हे सभागृह चालू द्यायचं नाही, जोपर्यंत पोलीस सस्पेंड होत नाही तोपर्यंत आम्ही चालू देणार नाही, अशा पद्धतीने अपेक्षा होती पक्षाकडून. पण 5-6 दिवस उलटून गेले सुरुवातीचे, तरी सुद्धा हे काहीही यांनी केलं नाही. मी जसं मगाशीच म्हटलो, मी गटनेत्यांकडे गेलो होतो. गटनेते पण मला म्हणायला लागले की तुझंच काय सगळ्यांकडे लागलं, आज महत्त्वाचे प्रश्न आहेत दुसरे, तुझाच काय महत्त्वाचा प्रश्न आहे? अशा पद्धतीने ते झालं. आणि त्याच्यानंतर मग तिसऱ्या ठिकाणी शिवसेनेने तो प्रश्न उपस्थित केला आणि तो योगायोगाने चर्चेत आला. त्यामुळे माझा प्रश्न किमान लोकांच्या समोर तरी आला. नाहीतर मनसेच्या भरोश्यावर माझा प्रश्न लोकांच्या समोर आलाही नसता कदाचित. तिथे सभा घेणं आणि तोंडाला, हे बघा, तोंडाला पाणी पुसणं आणि पोटभर जेवू घालणं याच्यात फरक आहे. हे होते नाराज हर्षवर्धन जाधव. पक्ष सोडताना तसंच आमदारकीचा राजीनामा देताना जाधव यांनी गंभीर आरोप केलेले आहेत. झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट वैभव जाधवसह दिनेश दुखंडे, मुंबई. झी 24 तास, एक पाऊल पुढे.